नमस्कार. शिमगा उत्सव चालू आहे आणि आज आपण आलोय धामापूर गावामध्ये. रस्ता रंगरंगोटी केलेली आहे आणि आजूबाजूला तुम्हाला झेंडे लावलेले दिसतील. यावरूनच आई नवसरीचा शिमगोत्सव किती मोठा असेल याची कल्पना तुम्हाला आली असेल. आपण धामापूर गुरववाडीमध्ये पोचलेलो आहोत आणि हे समोर मालक देवाचं सुंदर असं मंदिर तुम्हाला दिसतंय. अतिशय शांत असं वातावरण आपल्याला ज्याप्रमाणे कोकणातील गावामध्ये मिळतं त्याचप्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला अतिशय शांत वातावरण मिळेल. आम्ही मालक देवाचं दर्शन घेतलं आणि आम्हाला पुढे जायचं होतं नवसरी आईच्या दर्शनासाठी. त्यासाठी आम्ही पुढे दुसऱ्या वाडीमध्ये गेलो. पूर्वीच्या काळात तुम्ही बघितलात तर बरीचशी लोक कामधंद्यानिमित्त किंवा इतर कारणांसाठी एका गावातून दुसऱ्या गावामध्ये स्थलांतर करायची. पण आपल्या मूळ ग्रामदैवतेला जेव्हा शिमगा उत्सव यायचा तेव्हा ओटी भरण्यासाठी त्याच्यानंतर नमस्कार करण्यासाठी मात्र आपल्या मूळ गावात जायची. त्याचप्रमाणे हे सुद्धा माझ्या मामाचं मूळ गाव आहे धामापूर. संगमेश्वर तालुक्यात दोन धामापूर आहेत, एक पीर धामापूर आणि दुसरं देव धामापूर. आपण पीर धामापूरमध्ये आहोत. त्याच्यात तिथंच गेलेलो मी. धामापूरला पोचल्यानंतर लगेचच आम्हाला दर्शन मिळालं ते आई नवसरीचं. मी सोबत गावकरी मानकरी होते. कोकणात गावागावांमध्ये वेगवेगळ्या परंपरा रीतिरिवाज आहेत. तुम्ही बघितलात तर इथे अंगणातच पालखी बसवली गेली, म्हणजे अंगणातच देव बसवला गेला. आमच्या इकडे बघितलात तर घरामध्ये नेतात पालखी, पण हा जो धामापूर त्याच्यानंतर सरण मागजन साईडला गेलात तर तुम्ही अंगणात पालखी बसवलेली दिसेल. तुम्ही घरंसुद्धा बघितलात तर अतिशय सुंदर घरं. मागे तुम्हाला मांडव घातलेला दिसेल. हा मांडव आता कोकणामध्ये कमी दिसतो आणि त्याचप्रमाणे कौलं आणि मातीची घरं तुम्हाला दिसतील. संध्याकाळचे 7 वाजले. काळोख पडू लागला. गावकऱ्यांनी आलेल्या पाहुण्यांना पहिल्यांदा ओटी भरण्याचा मान दिला आणि आई नवसरीच्या चरणी गाराणं घातलं. ही तुम्हाला सुंदर अशी धामापूर गावची पालखी दिसते. यामध्ये 4 ते 5 देव तुम्हाला दिसत आहेत. मला सुद्धा नावं माहीत नाहीत, पण नवसरी त्याच्यानंतर वाघजाई आई सुद्धा आहे यामध्ये.
दुसरा दिवस उजळला आहे आणि आता आम्ही आलो आहे सरणगावच्या सहानेवर. तुम्ही बघितलात तर वाघजाई प्रसन्न लिहिलेलं आहे इथे आणि ही ग्रामदेवता सरण सहान आहे. आता पालखी गुरववाडीची घरं घेऊन आता सहानेवर बसायला आले. आता परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वाडीवर जाईल. मामाच्या मुलाची गुरवकी असल्यामुळं आम्हाला नारळ आणि ओटी भरता आली. सकाळचे 8 वाजलेत आणि पूजा चालू आहे. पूजेसोबतच आज आपण पालखीमध्ये कोणकोणते देव आहेत ते बघूया. गेला होता ना हा मोठा ना. पालखीमध्ये तुम्ही बघितलात तर वाघजाई, कालकाई, पावनाई, नवलाई, त्यानंतर केदार आणि महापुरुष हे देव आपल्याला पालखीमध्ये दिसतात. अशा प्रकारे आपण धामापूर आणि सरण गावचे पालखी आणि शिंपणे उत्सव बघितला. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.